नसरापूर प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी हीच सर्वांची इच्छा होती। कोर्टाने आज निर्णय दिलाय। कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करतो मंत्री गिरीश महाजनांची। नसरापूर प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर प्रतिक्रिया। देवेंद्र फडणवीसांची मला मनापासून काळजी वाटते। फडणवीसांना संघाचा पाठिंबा, पण संघाचा पाठिंबा असलेला माणूस येऊच नये असे प्रयत्न सुरू आहेत। उद्धव ठाकरेंचं मोठं विधान। एकनाथ शिंदेंचा पक्ष बिनबापाचा असून शिंदेंच्या शिवसेनेला बाप शोधावा लागतो। एक दिल्लीत एक इकडे अशी त्यांची पक्षाची हालत आहे। उद्धव ठाकरेंची शिंदेंच्या शिवसेनेवर बोचरी टीका। उद्धव ठाकरेंची पार्टी औरंगजेबाची पार्टी झाल्याची टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली असून राम मंदिर लुटणारी बाबर जनता पार्टी अस्तित्वात आल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात केली होती। त्याला भातखळकरांनी उत्तर दिले। उद्धव ठाकरे यांचा आज शिर्डी दौरा। खासदार भाऊसाहेब वागचौरेंनी बंडखोरी केल्यानंतर ठाकरेंचा शिर्डीत थोड्याच वेळात कार्यकर्ता मेळावा। शिर्डीत ठाकरे वागचौरेंवर काय बोलणार याकडे लक्ष। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे। यवतमाळ तालुका प्रमुखासह 15 जणांनी दिले राजीनामे। यवतमाळ तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा राजीनामा। शिंदे गटात प्रवेश करणार। ऑपरेशन एकच डॉक्टर करत नाही, अनेक डॉक्टर करतात। ऑपरेशन टायगर नंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांचा टोला। आता ऑपरेशन शक्य नाही कारण जनता रस्त्यावर उतरते, सुनील शिंदेंचं वक्तव्य। नागपूर विधान परिषद निवडणुकीत मत फुटल्याचा अहवाल तयार। काँग्रेस नेते विकास ठाकरेंची प्रतिक्रिया। मवियाची 100 मतं फुटली, पुरावे असेल तर त्यांची पक्षातून हकलपट्टी करावी, काँग्रेस नेते विकास ठाकरेंची मागणी। आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संधी मिळण्याची शक्यता। केंद्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याचं एक राज्यमंत्रीपद बाकी। छत्रपती संभाजीनगरात रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा एल्गार। सुप्रिया सुळेंसह आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड। आंदोलनामध्ये सुप्रिया सुळे, हर्षवर्धन सपकाळांसह महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती। आज विधान परिषदेत उपसभापती निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होणार। सभापती राम शिंदे उपसभापती निवडणुकीची घोषणा करणार। महायुतीकडून नीलम गोऱ्हेंना पुन्हा संधी मिळणार का याकडे लक्ष। निवडणूक बिनविरोध होणार की विरोधक उमेदवार देणार हे पाहणं महत्त्वाचं। टीईटी पेपरफुटी प्रकरण अटकेतील आरोपींच्या साथीदारांची नावं समोर। हरियाणातील कपिल दहिया आणि बिहारमधील विजेंद्र कुमार फरार। पोलिसांकडून दोघांचा शोध सुरू। महाराष्ट्रात टीईटी पेपरफुटी तरुणांचे भविष्य जळून खाक झालंय। तर इतकं भयंकर गुन्हे घडूनही कुणाला शिक्षा होत नाही। पेपर फुटणं हे आमदार खासदार फुटण्यासारखं नॉर्मल झालंय। सामनातून सरकारवर निशाणा। टीईटी पेपरफुटीच्या विषयावर आक्रमक होत विरोधकांचा सभात्याग। टीईटी पेपरफुटी सरकार पुरस्कृत आहे का, विजय वडेट्टीवारांचा सवाल। तर टीईटी पेपरफुटीचा थेट सरकारशी संबंध, भूमिका स्पष्ट करा, भास्कर जाधवांची ही मागणी। दरम्यान टीईटी पेपरफुटीबाबत एसआयटी गठीत केली असून सरकारने याची गंभीर दखल घेतल्याचं दादा भुसेंनी सभागृहात सांगितलंय। शिक्षक पात्रता परीक्षेच्या पेपरफुटीवरून विरोधकांचं विधानभवनात समोर आंदोलन। राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। राजू शेट्टी सिंधुदुर्गात शुक्रवारी जलसमाधी आंदोलन करणार। कोकणातील आंबा आणि काजू उत्पादकांसाठी राजू शेट्टी मैदानात। राज्य आणि केंद्राकडून अपेक्षित मदत मिळाली नसल्याचा आरोप। देवगड तालुक्यातील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पालाही तीव्र विरोध। सांगली महापालिकेच्या वाढीव घरपट्टीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या नेतृत्वाखाली महापालिकेसमोर टाळवादन आंदोलन। काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि शिवसेना नगरसेवकांसह सामाजिक कार्यकर्त्यांच्या आंदोलनात सहभाग पाहायला मिळाला। बुलढाण्यातील सारंगपूर गावाला नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी। नियमित पाणीपुरवठ्याच्या मागणीसाठी यशवंत सेनेचं गजानन बोरकरांचं टॉवरवर चढून आंदोलन। मेकरमधील सोनाटे इथे आंदोलन। सामाजिक कार्यकर्ते अतुल लाळगे यांच्या आत्महत्येप्रकरणी फलटणमधील वडले गावात कॅन्डल मार्च। पुण्यातील फुरसुंगी निवारागृहात अतुल लाळगे कार्यरत होते। अतुलला न्याय केव्हा मिळणार, संतप्त कुटुंबियांचा सवाल। मांगी तलावाचं पाणी जामखेडच्या महाविद्यालयाला देण्यास विरोध। कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी चाललंय, शेतीसाठी हे पाणी चाललेलं नाही। शेतकऱ्यांचा काहीतरी गैरसमज झालाय। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचं स्पष्टीकरण। पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळेंनी शिर्डीत साईंच्या समाधीचं दर्शन घेतलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरमधील आंदोलनाला जाण्यापूर्वी सुप्रिया सुळे यांनी साई समाधींचं दर्शन घेतलंय। दिवंगत अजित पवारांच्या सहवासातील आजी माजी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांच्या कृतज्ञता स्नेह मेळाव्याचं आयोजन। युवा नेते जय पवार यांच्या उपस्थितीत कृतज्ञता स्नेह मेळावा। राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित राज्यसभा खासदार राजेंद्र जैन यांचा शपथविधी। सुनील पवार या विधिमंडळात गेल्याने रिक्त जागेवर जैन निवडून गेले होते। राज्याच्या युवकांसाठी, शेतकऱ्यांसाठी मी काम करेन, जैन यांची प्रतिक्रिया। अयोध्येतील राम मंदिर दानचोरी प्रकरणात तात्काळ सुनावणी। सुप्रीम कोर्टाचा निकाल।
न्यायालयीन सुट्ट्या संपल्यानंतर सुनावणी होणार. सुप्रीम कोर्टाचं स्पष्टीकरण. 2 चोरी प्रकरणात स्वतंत्र चौकशीची मागणी करण्यात आली होती. केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणात नवी माहिती समोर. 19 जूनला सियाच्या वाढदिवसाच्या दिवशी मुक्कामासह पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. केतनसोबतचा मुक्काम टाळता यावा म्हणून सियाने हत्येचा कट रचल्याची माहिती. पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरण. मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरीची पोलीस कोठडी आज संपणार. दुपारच्या सत्रात मावळ तालुक्यातील वडगाव न्यायालयात दोघांना हजर केलं जाईल. आतापर्यंत 10 ते 12 लोकांचे जबाब पोलिसांनी नोंदवले. बीडमधील विलासगुले हत्या प्रकरणाचं मूळ कारण समोर. विलासगुलेचा मित्र उमेश मानेकडून अत्याचार झाल्याची महिलेची तक्रार. उमेश मानेसोबत संबंध न ठेवल्यास मुलाचा पतीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा महिलेचा आरोप. वडिलांनीही हात उचलून त्यानंतर ही हत्येची घटना घडली असं महिलेकडून स्पष्ट करण्यात आलंय. मुंबईतील भायखळा झिंक फॉस्फाईड प्रकरणात आणखी एक व्यक्ती रुग्णालयात दाखल. आरोपीने मधुमेह नियंत्रणासाठी दिलेल्या कॅप्सूल घेतल्यानंतर दिलबर हुसेन यांची प्रकृती बिघडली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू. पद्मश्री रघुवीर खेडकर यांचा पद्मश्री परत करण्याचा इशारा. पहिल्या समरसता लोककला कार्यक्रमाला सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आले नसल्याने नाराजी व्यक्त. 1 महिन्यात मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना समस्या जाणून घेण्यासाठी वेळ दिला, नाहीतर पुरस्कार परत करणार अशी घेतली भूमिका. कोकण किनारपट्टीच्या भागात पावसाचा जोर वाढणार. हवामान विभागाचा अंदाज. मुंबई, ठाणे, पालघर आणि संपूर्ण कोकण विभागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर मुसळधार पावसाची हजेरी. जिल्ह्यातील सर्व दूर पाऊस. शेतीच्या कामांना वेग. 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर मीरा भाईंदरमध्ये मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. सतत पाऊस सुरू राहिल्यास सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. जळगावच्या रावेरच्या अहिरवाडी परिसरात ढगफोटी सदृश पावसामुळे बंधारे 100% भरले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला. तर मुक्राईनगरच्या करकी आणि अंतुर्ली परिसरातही दमदार पावसाने बंधारे ओसंडून वाहतानाचं चित्र. अकोल्यातील अकोट तालुक्यात मध्यरात्री मुसळधार पाऊस. मुसळधार पावसामुळे अकोला जहागीरमध्ये रस्त्यांवर पाणी. मुसळधार पावसामुळे गावातील सखल भागात पाण्याचा वेग वाढलाय. वाशिममधील मानोरा शहरात अरुणा नदीच्या पुराचा नागरिकांना धोका. मुसळधार पावसामुळे अरुणा नदीला पूर येत असल्याने जीवित आणि वित्तहानीचा धोका. प्रशासनाने वेळीच उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी. जळगाव जिल्ह्यात पुढील 3 दिवस हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी. 29, 30 जून आणि 2 जुलै रोजी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज. जुलैच्या पहिल्या आठवड्यातही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता. पावसाच्या आगमनामुळे चिपळूणमधील उद्योग, वीज निर्मिती पुन्हा सुरू. वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत वाढ. लोटे एमआयडीसीतील बंद उद्योग सुरू. कोळकेवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्यानं वीज निर्मिती सुरू. मागील 8 दिवसांपासून लोटे एमआयडीसीमधील अनेक उद्योग पाण्याअभावी बंद होते. रत्नागिरीतील दापोलीमधील कोंडी धबधबा प्रवाही. दमदार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. दापोली तालुक्यातील बोरिवली गावाजवळ हा प्रसिद्ध कोंडी धबधबा आहे. धुळे जिल्ह्यात पाऊस लांबल्याने अक्कलपाडा धरणात केवळ 55% उपयुक्त जलसाठा शिल्लक. पाऊस आणखी उशिरा झाल्यास धुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊन पाणीकपात वाढण्याची शक्यता. जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे 2 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले. 2543 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं प्रशासनाकडून आवाहन. मिरजेत कृष्णा नदीची पाणी पातळी घटली. नदीपात्र कोरडं पडल्याने पाणी टंचाईचं संकट गडद. पाणी वाया न घालवता आवश्यक तेवढाच वापर करण्याचं प्रशासनाचं आवाहन. धाराशिव जिल्ह्यात सर्वदूर पावसाची बरसात. जिल्ह्यात पाऊस पडूनही अनेक ठिकाणी खरीपातील पेरण्या खोळंबल्या. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 96 मिलीमीटर पावसाची नोंद. भंडाराच्या तुमसर तालुक्यात गोबरवाही प्रादेशिक नळ योजना 5 दिवसांपासून बंद. 6 गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण. ग्रामस्थांकडून राजीव सागर धरणातून बावधनवाडी नदीत तातडीने पाणी सोडण्याची मागणी.